बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आलिम शेख यांनी। 31 जानेवारीला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण अंतर्गत बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोकुड जळगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं असून 2 आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। दिनांक 30 जानेवारीला फिर्यादी शुभांगी भुजंगराव जाधव आरोग्य सेविका यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यांनी नमूद केलं की दिनांक 29 जानेवारीला संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते 30 जानेवारीला सकाळी 9 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी ओपीडी विभागातील डेस्कटॉप, मॉनिटर, यूपीएस आणि प्रिंटर असा एकूण 56,500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे। त्यामुळे बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तपास सुरू होता। उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेलके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली असून अशी खात्रीलायक बातमी मिळून आली की सदर गुन्ह्यातील आरोपी गोपनीय माहिती आधारे रोहित सुभाष नवगिरे आणि दिनेश प्रमोद राठोड यांनी चोरी केल्याची खात्री पटली आहे। त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत रोहित सुभाष नवगिरे याला ताब्यात घेतलं। विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्यानं आणि त्याच्या साथीदारानं चोरीची कबुली दिली। पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून डेस्कटॉप, मॉनिटर आणि यूपीएस आणि प्रिंटर असा एकूण 56,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकीन पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। प्रतिनिधी आलिम शेख, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।